ब्रॉट टू यू बाय विगार्ड. कमी झालेले पर्जन्यमान व वाढत्या तापमानामुळे नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे. आता मी आसना नदीच्या पात्रात उभा आहे. आपण जर बघितलं तर ही नदी जी आहे ते कोरडठाक पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वत्र जे आहे ते वाळू आपल्याला दिसत आहे. कुठेतरी थोडंफार पाणी या नदीच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि जे आहे ते गेल्या कित्येक दिवसापासून या नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे जे आहे ते परिसरातील शेतकऱ्यांना जे आहे ते अडचणीचा सामना करावा लागतो. या नदीत जर पाणी असेल तर याच नदीच्या पाण्यावरून जे आहे ते शेतकरी आपल्या जे आहे ते बागायती पिकाचं भिजवण करतात. त्याचबरोबर जे नदीत पाणी असल्यानंतर जे आहे ते शेतकऱ्यांचे बोर असेल विहीर असेल यातली पाणी पातळी वाढते. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। जिल्ह्यात जे आहे ते आतापर्यंत जवळपास 21 गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर 275 बोर व विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. स्थानिक शेतकरी आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे, या नदीत किती दिवसापासून पाणी नाही आणि यामुळे काय परिणाम होतो? पाण्यामुळे परिणाम खूप होते. मच्छाला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, शेतीचं नुकसान होतं. या नदीपात्रात कधी पाणी सोडण्यात आलं होतं, आता शेतात काय काय आहे, त्याच्यावर काही परिणाम होतोय का? आता परिणाम होतोय, पण आता गजरा आहे, ऊस आहे, ऊसाला भिजवलं पाणी नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। निश्चितच हे युवा शेतकरी होते. यांनी सांगितले गेल्या कित्येक दिवसापासून या नदीपात्रात पाणी नसल्यामुळे शेतीलाही फटका बसला जातो. त्याचबरोबर जे आहे ते काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि मागेल त्याला जे आहे ते टँकर बोर आदी करण्याच्या सूचना दिल्यात. जिल्हा प्रशासनानं नांदेड येथील पाणी टंचाई रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी वाढत्या तापमानामुळे मात्र नांदेडकरांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. ज्ञानेश्वर लोंढे, युनियन मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.